शिकवली. मी शिकले आणि शिकून तुमच्यासारख्या लाखो मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. तुम्ही विचार करत असाल वाहिनी काय केलं? जेव्हा मी लहान होते तेव्हा मुलींना आणि स्त्रियांना शिकण्याचं हक्क नव्हतं. फक्त घरात बसून काम करायचे. पण माझे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी मला शिकवले. मला आठवते जेव्हा मी मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जायचे तेव्हा रस्त्यावरचे लोक माझ्या अंगावर शेत, चिखल आणि दगड फेकायचे. ते म्हणायचे बाई शिकायला चालली, धर्माचा नाश झाला. पण मी अजिबात थांबले नाही. हे मायेपासून मायशास्त्र होते. मी तू चिखल माये कपडा उलावण्याने विचार केला या मुलींना मी नक्कीच शिकवणार. पुण्यात मी मुलींसाठी पहिली शाळा सुरू. तिथे माझ्या पहिल्या 9 विद्यार्थिनींचा हसण्याचा आवाज ऐकला. तो माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार होता. माझ्या मुलींना लक्षात ठेवा, मी तुमच्यासाठी एवढा संघर्ष का केला? कारण शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे. जो तो पितो ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. तुम्ही खूप शिका, अभ्यास करा, हुशार व्हा, मोठे व्हा. आज